वेट इज ओव्हर, कारण की फायनली आपल्याला गावरान कोंबड्या भेटलेल्या आहेत. तर रामकृष्णारी मंडळी, लई दिवसाचं चाललं होतं की बाबा आपल्याला कोंबड्या घ्यायच्यात. एक आठवडा झालात आपण आहे ना आपल्या सगळ्या गावरान कोंबड्या विकल्या होत्या. 14 नग होते ते सगळे ना काहीतरी 5,000च्या पुढेच विकले होते. आणि विशेष म्हणजे आपल्याला त्याच पैशात आणखी जास्त निरोगी कोंबड्या घ्यायच्या होत्या. आता आहे ना थंडी बिंडी त्याच्यामुळे सर्दी असती बरं का, आणि लई कोंबड्या दाखवतात. त्याच्यामुळे आहे ना भाऊ म्हणला आता 2-4 दिवस वाट का बघणं व्हायना, पण आपल्याला आहे ना निरोगीच कोंबड्या घ्यायच्या. आणि आज फायनली शेडवर कोंबड्या पण आल्या होत्या. आपण सगळ्या 34 किलो घेतल्यात. हा, या कोंबड्या शेड गावरान आहेत. सगळ्या 30 नग भेटलेत आपल्याला 160च्या हिशोबाने. सगळ्या कोंबड्या एकदम पायाला पॅक बांधून गाडीवर टाकल्या, घरी घेऊन आलो. पहिला त्यांना आराम दिला, पायाला वात येत असतो थोडा, त्याच्यामुळे बाबा बघा किती खुश झालेत. आता बाबाला म्हणलं 2 मिनिटं थांबा. आपण सगळ्या शेडमध्ये सोडू. थोड्या वेळाने सगळ्या मोकळ्या सोडून दिल्या शेडमध्ये. आता सगळ्या आराम करून राहिल्यात बरं का, बसल्यात. तेवढ्यात माझं लक्ष गेलं आपल्या बोकड्याकडं. आता ती आपण जी खुराक देतो ना त्याला गोळी पेंट, त्यांनी बोकड्या इतका फास्ट वाढू राहिलाय भाऊ. तब्बल एका महिन्यात 3 किलो वाढलाय. हा थोडी स्लो ग्रोथ आहे बरं का, पण तेवढ्यात मला आठवलं की बाबा आपल्याकडे आहे ना 3 बारीक पाठी पण आहेत, त्यांना पण सोडलं पाहिजे आपण. म्हणजे ज्या बारीक सगळ्यात बारीक आहे त्या नाही, अजून 3 बारीक आहेत त्यांना पण आपण पेंट चालू केली पाहिजे. त्याच्यामुळेच आता आपण पेंट चालू केली आहे त्यांना. पण या पेंडीमुळं असं होईन मला तर वाटलं नव्हतं. उद्या तुम्हाला कळूनच जाईन, लय मोठा राडा झालेला आहे. उद्याची व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करून टाका. आता चला मी गावाला दारे धरतो थोडे. गावाला पण आता वॉम्बे यायला चालू झाल्यात.